एकटं होणं आणि एकटं राहणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला वाटतं का या दोन्ही गोष्टी एकच आहेत म्हणून? रामकृष्ण हरी. वास्तवात एकटं होणं आणि एकटं राहणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माणूस एकटा राहू शकतो. एकटा राहू शकतो. काही त्याच्या जीवनामध्ये काही अशा घटना घडतात की ज्याच्यामुळे त्याच्यावर एकटं राहण्याची वेळ येते. एकटं राहणारा माणूस तो इतरांसोबत आपले सर्व काही संबंध सांभाळून वागू शकतो. पण जो एकटं होतो तो एकटा होतो म्हणजे सगळ्यांचा त्याग करून एकटा होणारा माणूस कोणाशीही संबंध ठेवत नाही. म्हणून राहणं आणि होणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. माणूस एकटा राहतो तो सगळ्यांसोबत संबंध ठेवून राहतो आणि माणूस एकटा होतो म्हणजे सगळ्यांसोबत संबंध तुटल्यानंतर जे माणसाची अवस्था राहते त्याला एकटं होणं म्हणतात. आणि म्हणून असा हा मूळ फरक एकटं होणं आणि एकटं राहणं यामधला आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. रामकृष्ण.